नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सैनिक टाकळीमधील एमआयडीसी रद्द करा, संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा। सैनिक टाकळीत बेमुदत उपोषण सुरू। शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील सुपीक शेती, जलस्रोत आणि गावाची गौरवशाली सैनिकी परंपरा जपण्यासाठी प्रस्तावित टाकळी एमआयडीसीला विरोध करत गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अमर जवान हुतात्मा स्मारकासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। आंदोलनस्थळी टाकळी एमआयडीसी रद्द करा, सैनिक वाचवा, शेतकरी वाचवा आणि जय जवान जय किसान अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनस्थळी झालेल्या सभेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. विकास पाटील म्हणाले, सैनिक टाकळी हे केवळ गाव नसून ते शौर्य, राष्ट्रप्रेम आणि शेतकरी संस्कृतीचे प्रतीक आहे। विकासाच्या नावाखाली सुपीक शेती आणि सैनिकांची परंपरा उद्ध्वस्त करणारी टाकळी एमआयडीसी कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही। शासनाने जनभावनांचा आदर करून प्रस्तावित एमआयडीसी तात्काळ रद्द करावी। गावच्या विकासासाठी एनडीए, आयएमए, कमांडो हॉस्पिटल, जिल्हा सैनिक क्रीडा संकुल, सैनिक स्कूल, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि केंद्रीय विद्यालय यासारखे प्रकल्प उभारावेत। विकासाला आमचा विरोध नाही, मात्र शेतकरी आणि सैनिकांच्या अस्मितेच्या किमतीवर होणारा विकास आम्हाला मान्य नाही। आंदोलनकर्त्यांनी प्रस्तावित एमआयडीसीमुळे हजारो एकर सुपीक शेती, जलस्रोत आणि गावच्या सैनिक परंपरेवर घाला घातला जाणार असल्याची भावना व्यक्त केली आहे। तसेच गावचं गायरान गावच्या विकासासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे। या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडनं जाहीर पाठिंबा दिला असून परिसरातील शेतकरी, शेतमजूर, आजी-माजी सैनिक, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। आंदोलनस्थळी दिवसभर घोषणाबाजी सुरू होती। यावेळी आंदोलन अंकुशचे दीपक पाटील, विनोद पाटील, माजी सैनिक बीडी पाटील, विजय गायकवाड, हनुमंत पाटील, प्रदीप पाटील, शामराव पाटील, नागेश काळे, दिनेश कांबळे, धनाजी पाटील तसेच परिसरातील शेतकरी, आजी-माजी सैनिक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रद्द करा, रद्द करा, टाकळी एमआयडीसी रद्द करा या घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेलं। मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे। प्रस्तावित एमआयडीसी विरोधातील या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढतं लोकसमर्थन मिळत असल्यानं शासन व प्रशासन या आंदोलनाची कोणती दखल घेणार याकडे शिरोळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।